अनलासूर नावाचा एक राक्षस होता। तो राक्षस भयंकर विक्राळ होता आणि त्याचं स्वरूप हे ज्वालामय किंवा एखाद्या जिवंत ज्वालामुखीसारखं त्याचं स्वरूप होतं। त्याच्या तोंडातूनही आग पडायची, त्याच्या डोळ्यांमधून सुद्धा आग पडायची आणि तो ज्या गोष्टीला स्पर्श करायचा ती गोष्ट भस्मसात होऊन जात होती। काही केल्यास हा राक्षस कोणाच्या कंट्रोलमध्ये येत नव्हता। शेवटी थकून सगळे देवता हे गणपती बाप्पाकडे गेले आणि गणपती बाप्पांना त्यांनी विनवणी केली की आता तूच आहेस जो ह्या राक्षसाचा नाश करू शकतो। गणपती बाप्पांनी सुद्धा ठरवले की आता मी ह्या राक्षसाला संपवणारच, पण सगळे उपाय फेल जात होते। कोणत्याही प्रकारे तो राक्षस हा नष्ट पावत नव्हता। शेवटी गणपती बाप्पांनी त्या राक्षसाला गिळून टाकले। ह्या गोष्टीमुळे तो राक्षस तर मरून गेला, पण गणपती बाप्पाच्या पोटामध्ये खूप सारी आग व्हायला लागली। खूप उपाय करून झाले, पण ही आग काही थांबत नव्हती। शेवटी ऋषीमुनींनी गणपती बाप्पाला दुर्वा ह्या वनस्पतीचा रस पाजला। ज्या क्षणाला गणपती बाप्पांनी हा रस घेतला त्या क्षणाला गणपती बाप्पाच्या पोटातली आग ही पूर्णतः बंद पडली। तेव्हापासून गणपती बाप्पांनी डिक्लेअर केलं की दुर्वा ही माझी आजपासून फेवरेट वनस्पती आहे। फेवरेट वनस्पती असल्यामुळे ही तुम्ही मला आता अर्पण करायची। तेव्हापासून आपण सगळे लोक गणपती बाप्पांना दुर्वा नावाची वनस्पती अर्पण करतो।